पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहतात 2 पंच इंटर्स देखील झालेत आणि आता सलामीची जोडी देखील मैदानामध्ये रवाना झालेले आहे. राकेश आणि प्रथमेश हे दोन खरं तर हे दोन सलामीवीर. तर चला कोशाने टीम तुमचा 12वा खेळाडू आपण पाठवायचा आहे. जर का 12वा खेळाडू नसेल तर 2 धावसंख्येची पॅनल्टी असेल. नक्कीच 12th मॅनच्या भूमिकेमध्ये देवांश या ठिकाणी आलेले आहेत. देवांश आपलं मनपूर्वक स्वागत आहे. खरं तर छोटासा खेळाडू आहे, त्याला देखील क्रिकेटची आवड फार आहे. नक्कीच आपल्या गावाची ही मॅच आहे आणि मॅच पाहण्यासाठी या ठिकाणी आलेत. देवांश आपलं मनपूर्वक स्वागत. पहिला षटक घेऊन आलाय कोशाने टीम कडून. गोलंदाज बॉलिंग मार्क वरती पांडुरंग आहेत. चला मॅच ऑन. दोन्ही टीमला देऊयात या स्पर्धेसाठी लाख लाख शुभेच्छा. गेम ऑन. पहिला चेंडू आणि पहिला षटक. पहिलाच बॉल अगदी या ठिकाणी आपण पाहता अगदी टप्पा पडल्यानंतर अतिरिक्त उचली मिळाले आणि त्यानंतर इथे पंच दर्शवतात की पहिलाच बॉल या ठिकाणी अगदी 1 बाउन्स या ठिकाणी देण्यात आलाय. राकेश आहेत स्ट्राईक वरती. खरं तर या ठिकाणी पहिला चेंडू मात्र 1 बाउन्स या ठिकाणी देण्यात आलाय. इथे सेकंड बॉल ओव्हर पिच होता बॅटच्या रेडार मध्ये. अगदी बॉल जसा बॅट वरती आला तसा सरळ पाठवून दिलाय मिड विकेट बॉर्डरच्या पलीकडे. 6 धावा आल्यात. धमाकेदार सुरुवात. पुन्हा एकदा मॅच ऑन झाली. पहिलाच बॉल इथे देखील फुल टॉस. पुन्हा एकदा फटका आहे ते दमदार आहे आणि बॉल पुन्हा एकदा पाठवलाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. बॅक टू बॅक हा लगातारचा दुसरा खणखणीत आणि दणदणीत षटकार. सुंदर सुरुवात इथनं करत असताना सिद्धिविनायक काराव संघ चांगली सुरुवात झाली आहे. पहिला चेंडू जरूर डॉट, परंतु तदनंतर येणाऱ्या प्रत्येक चेंडूवरती मात्र हल्ले केले जात आहेत. लगातार 2 षटकार तर आलेत, परंतु आता इथे षटकारांचे हॅट्रिक कंप्लीट होईल का? परंतु इथे फटका फसलाय. झेलची संधी, परंतु लॉंग ऑफला झेल इथे ड्रॉप झालाय. मात्र कॅच कोणाची सोडली आहे? ज्या खेळाडूनं लगातार 2 षटकार लगावले अगदी त्या खेळाडूला इथे जीवनदान देण्यात आलं. सोपी कॅच होती, इथे कॅच कलेक्ट करता आली नाहीये. अगदी ग्रीप करण्याचा प्रयत्न जरूर झाला, परंतु कॅच ड्रॉप झाली आहे. स्ट्राईक वरती बॅट्समन प्रथमेश आहे. तिथे फटका फसला. जेलची संधी स्वतः गोलंदाज पोहोचतायत. चांगला जजमेंट आहे आणि इथं फलंदाज प्रथमेशला परतावं लागेल. अगदी पहिला चेंडू खेळत असताना पहिल्याच बॉलवरती फलंदाज बाद.
नवीन फलंदाज नवीन फलंदाज सागर आहे तिथे लो फुल टॉस, परंतु फटका अगदी भरपूर चांगला आहे, फक्त दिशा देण्यात आली, परंतु डीपमध्ये लॉंगॉनला खेळाडू आहे तिथे चांगली फिल्डिंग पाहायला मिळते, परंतु या पहिलाच बॉल खेळत असताना सागर मात्र पहिली सिंगल इथनं एकवटत असताना सिंगलच्या मदतीने या ठिकाणी आपण पाहतात टीमची टोटल जाऊन पोहोचली ती 14 या धावफलकावरती. अगदी पहिला षटक या ठिकाणी कंप्लीट झालंय आणि खरं तर या ठिकाणी पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची टोटल 14 धावा धावफलकावरती एका गडाच्या मोबदल्यामध्ये. चला जास्त टीम मीटिंग करू नका. कोशाने टीम मॅच ऑन. षटक क्रमांक 2 गोलंदाज बॉलिंग मार्क वरती सुनील. सुनील यांचा पहिला चेंडू अगदी समोर होता, परंतु इथे मिसफील्ड झालेली आहे. अगदी एक टप्पा मात्र चेंडू गॅदर करायचा होता, परंतु इथे चुकीची जजमेंट आणि तदनंतर चेंडू मात्र सीमारेषा पलीकडे 4 धावा या ठिकाणी मिळत आहेत. धमाकेदार सुरुवात या ठिकाणी सिद्धिविनायक कारव टीम कडून पाहायला मिळते. पहिल्याच ओव्हरमध्ये लगातार 2 षटकार आले होते, परंतु तदनंतर आता सुरुवातीला आपण पाहिले राकेशने चांगली सुरुवात केली आणि आता सागर देखील इथे थांबायचं नाव घेत नाहीये. पहिल्याच बॉलवरती सुनील यांचं स्वागत पंत चौकाराने केलंय. 18 धावा धावफलकावरती. क्रॉस बॅटिट मात्र खेळण्याचा प्रयत्न, परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क या ठिकाणी नाहीये. या लेग बाईसच्या माध्यमातून अगदी या ठिकाणी हे एक सिंगल मिळेल. सिंगलच्या मदतीने 19 धावा अगदी सेकंड बॉलवरती कमबॅक करत असताना सिंगलनं कमबॅक इथनं जरूर केला जातोय गोलंदाज सुनील यांच्या माध्यमातून. इथे क्रिकेटचा ब्रह्मास्त्र यॉर्कर लेंथ राकेश जो आक्रमकता आणि पवित्रा धारण केली होती, अगदी त्या राकेशला आता जावं लागेल पविलियन मध्ये. इथने मोठा धक्का लागतोय टीम सिद्धिविनायक कारव संघाला. फलंदाज राकेश बॅक टू द पविलियन. चला नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये 4थ्या क्रमांकावरती मनोज.
एक विस्फोटक फलंदाज आहेत. पहिलाच बॉल ऑन साइडला लॉब केलाय, फटका इथे अप्रतिम आणि बॉल पुन्हा एकदा मात्र करतोय हवाई सफर, चेंडू सीमा पार, षटकार. पहिलाच बॉल खेळत असताना मनोज सध्या आपल्या नावाची छाप सोडत असताना पहिल्याच बॉलवरती बिग हिट, धमाका, षटकार. इतकाच का? अजून काय काय आणास? षटकार या ठिकाणी पाहायला मिळाला आहे. परंतु इथे आता आपण आता कमबॅक करत असताना अगदी यॉर्कर लेंथवरती हा चेंडू फेकण्यात आला होता, परंतु अगदी सॉफ्ट हँड इथनं खोदून काढण्याचा प्रयत्न आणि त्या चेंडूवरती एक सिंगलच्या मदतीने 26 धावा फलकावरती आहेत. फलकावरती आहेत. शेवटचा बॉल या ओव्हरचा, परंतु इथनं टप्पा पडल्यानंतर अगदी आतमध्ये येणारा हा चेंडू, चांगला चेंडू होता, डॉट बॉल पाहायला मिळतोय आणि षटक कंप्लीट आहे. या ठिकाणी 2 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 26 धावा फलकावर. चला, पाण्याची मागणी होते मैदानाच्या आतमध्ये, लगेच पाणी घेऊन जायचं आहे. यस, या ठिकाणी आपण पाहता तिसऱ्या ओव्हरला सुरुवात झाली, ड्रिंक्स ब्रेक देखील झालं आणि आता त्यानंतर आपण पाहता पहिल्याच बॉलवरती पुन्हा एकदा मनोज आपल्या बॅटची ताकद सध्या दाखवत असताना पहिलाच बॉल इथनं पुन्हा एकदा फुल करण्यात आलं आणि पुन्हा एकदा 6 धावा या ठिकाणी पाहायला मिळतील. आज सध्या चांगला बॅटिंग ऑर्डर पाहायला मिळतोय सिद्धिविनायक कारव संघाकडून. पुन्हा एकदा बॉल खेचून मारण्याचा प्रयत्न इथं अगदी करायचा होता, परंतु अगदी या चेंडूवरती आपण पाहता कोणत्याही प्रकारची धाव घेत नाहीये, कारण की मनोजला माहिती आहे मनोज सातत्याने नेहमीच फॉर्म मध्ये असतो आणि पुन्हा एकदा आपला फॉर्म सध्या या मॅच मध्ये दाखवतोय. गुडलँड स्पॉट पूल करण्याचा प्रयत्न, परंतु इथे टप्पा पडल्यानंतर अगदी डीप मध्ये राहिला हा चेंडू आणि इथनं पुन्हा एकदा डॉट बॉल. पहिल्या बॉलमध्ये षटकार आला होता, परंतु तदनंतर लगातार मात्र 2 चेंडू डॉट आलेत. कमबॅक इथनं चांगला पाहायला मिळतोय. सध्या विजय चांगली गोलंदाजी करत असताना षटकारानंतर लगातार 2 चेंडू डॉट. 32 धावा फलकावरती.
पुन्हा एकदा या ठिकाणी अगदी फ्रंट फूट वरती येऊन खेळण्याचा प्रयत्न, परंतु बॅटची एज आणि यष्टांचा मागे मात्र चांगला जजमेंट. कॅच तिथे पाहायला मिळेल. कॅच कॅरी केली आहे आणि जो मनोज खरं तर सातत्याने षटकारांची भाषा बोलत होता त्या मनोजला परतावं लागेल डगआउटमध्ये. फलंदाज बाद. नवीन फलंदाज 5व्या क्रमांकावरती विजय डोके यांना आपण पाहता. इथे शॉट आपले खरं तर हुक करण्याचा प्रयत्न, परंतु अगदी या ठिकाणी आपण पाहता पहिलाच बॉल डॉट आहे असंच पंच देखील सांगतायत. येस, इथे चेक करायचं आहे. अगदी आता चेक केलं जाईल की हा चेंडू वाईट आहे की नाही आहे. पहा फक्त पंचांना या ठिकाणी अनुमती आहे. यस, फेअर डिलिव्हरी बॉल आहे या ठिकाणी. चेक देखील करण्यात आला आहे. ग्रामीण टेनिस क्रिकेट .in वरती लगेच या ठिकाणी चेक देखील करण्यात आलं. अगदी कुणाल डायरे त्यांना पण पाहता ऑफिशियल जे आमचे अपडेटर आहेत, अगदी चांगली माहिती त्यांच्या माध्यमातून. आणि लगेच त्यांनी सांगितलं अगदी 4 ते 5 सेकंदामध्ये त्यांनी लगेच चेक केल्याने लगेच सांगितलं की हा चेंडू डॉट आहे. पंचांचंही कौतुक इथे आम्ही नक्कीच करू. मनीष इथे फटका फसला. झेलची संधी आहे. डीप मध्ये फिल्डर चांगली जजमेंट आणि फलंदाज होईल बाद. विजय डोके त्यांना या मॅच मध्ये जास्त काही करता आलं नाहीये. अगदी बॉल सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न, परंतु येथे फटका फसला आणि तदनंतर कॅच कंप्लीट झाली आहे. पाहता पाहता 3 षटक कंप्लीट झाले आणि तिसऱ्या षटकामध्ये चांगला कमबॅक झालाय. तिसऱ्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 6 धावा त्यानं खर्च केला आणि तदनंतरचा चांगला कमबॅक पाहायला मिळाला. पहिल्या बॉलवरती आलेला षटकार आणि त्यानंतर सातत्याने डॉट बॉल, सातत्याने विकेट पाहायला मिळाले. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 32 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. मॅच ऑन. 4थं षटक. गोलंदाज बॉलिंग मार्कवरती आपण पाहतात सदाशिव आले आहेत आणि स्ट्राईकवरती सागर आहेत, जे अगदी 3ऱ्या क्रमांकावरती आले. त्यांच्या बॅटमधून आपण पाहता आतापर्यंत 5 धावा जरूर आल्यात, परंतु आता सागरला मैदानाच्या आतमध्ये शेवटच्या षटकामध्ये टॉप घेर दाखवावा लागेल आणि पहिल्याच बॉलवरती मात्र 6 धावा षटकार. इथे देखील फटका चांगला आहे पुन्हा एकदा बॅटच्या रेडर मध्ये आणि पुन्हा एकदा चेंडू मात्र लगातार पाठवलाय सीमारच्या पलीकडे. लगातारचा हा दुसरा खणखणीत षटकार. चांगली बॅटिंग या ठिकाणी पाहायला मिळते सागर यांच्या माध्यमातून. षटकाराच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचले ती 44 44 धावा, परंतु इथे फुल टॉस बॉल होता. यष्टांच्या मागे सध्या यष्टीरक्षक चुका करतायत. जजमेंट नाहीये. बॉल इथे अडवता आला नाहीये आणि चेंडू मात्र अगदी 22च्या माध्यमातून या 4 धावा मिळतील.
48 धावा फलकावरती. 48 रन्स. हा देखील फटका चांगला आहे, खोदून काढला अगदी सरळ बॅटनं. हा चेंडू मात्र अगदी व्ही शेपमध्ये पाठवला, तिथे मिस फील्ड. परंतु आता या चेंडूवरती 2 धावा कंप्लीट पाहायला मिळतील. अगदी राम होते त्या ठिकाणी आणि राम यांच्याकडनं थोडी मिसफील्ड आणि तदनंतर या 2 धावा कंप्लीट. अगदी या ठिकाणी संघाचा अर्धशतक कंप्लीट म्हणजेच 50 धावा स्कोर कार्डवरती पाहायला मिळतील. हा देखील फटका दमदार आहे. शेवटच्या ओव्हरमध्ये धावा येत आहेत आणि याचं उत्तम उदाहरण सध्या मैदानाच्या आतमध्ये सागर त्याच्या बॅटमधून या ओव्हरचा हा 3रा षटकार. षटकार या ठिकाणी आलाय आणि षटकाराच्या मदतीने 56 धावा. परंतु आताच हा चेंडू अवे फ्रॉम दी बॉडी, बॅटर सागर पासून दूर चेंडू होता. इथे पंच सांगतायत डॉट बॉल आहे. कमबॅक इथनं शेवटच्या बॉलवरती जरूर केलाय आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर 56 धावा आणि 57 धावा संख्येचा टार्गेट आहे. चला नेक्स्ट मॅच
SD काराव संघाचे कॅप्टन या ठिकाणी आलेले आहेत. लगेच आपण तलावडे संघ आपण लगेच टॉससाठी यायचं आहे. ते लगेच टॉस देखील केला जाईल. इनिंग ब्रेकमध्ये टॉस फार महत्त्वाचा आहे, जेणेकरून तुम्हाला देखील अगदी टीम मिटिंगसाठी वेळ मिळतो. त्याकरिता नक्कीच इनिंग ब्रेकमध्ये टॉस होणं फार महत्त्वाचं आहे. आणि आपण लगेचच सेकंड इनिंगला देखील सुरुवात करणार आहोत. अगदी पहिल्या सत्रामध्ये 56 धावा बनल्या गेल्यात आणि 57 धावा या ठिकाणी चेस करायच्या आहेत. 57 धावा मात्र या ठिकाणी या मॅचमध्ये चेस होतील की डिफेंड पुन्हा एकदा पाहूयात. आपण ही स्पर्धा पाहता खरं तर ओमसाई क्रिकेट संघ मोहाचीवाडी आयोजित ओमसाई चषक 2025 सातत्याने ही स्पर्धा दरवर्षी आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा याही वर्षामध्ये ही स्पर्धा अगदी वेगळाच थाटामाटामध्ये पाहायला मिळते. अगदी या वर्षी आपण यूट्यूब लाईव्ह ही स्पर्धा पाहता. चला तळावडे संघ या टॉससाठी कॅप्टन आलेले त्या ठिकाणी समोरचे. प्लीज आपण वेल करू नका. जर त्या ठिकाणी तुम्हाला पॅनलाइज केलं गेलं तर नक्कीच जी काय पॅनल्टी असेल ती तुम्हाला मान्य करावा लागेल, कारण की मागील कालच्या दिवसात सर्व काही टॉस इनिंग ब्रेकमध्ये झालेले आहेत. परंतु आज आपण जास्त उशीर करू नका. चला टीम इथे सज्ज आहे, परंतु टॉससाठी यायचा एखादा खेळाडूनं चला मॅच ऑन या ठिकाणी आपण करूयात. सलामीची जोडी समीर आणि पांडुरंग हे दोन सलामी वीर मात्र 57 धावा चेस करण्यासाठी मात्र मैदानाच्या आतमध्ये इंटर झालेत. आता पहिला षटक फेकण्यासाठी आपण पाहता सिद्धिविनायक काराव टीमकडून गोलंदाज बॉलिंग मार्कवरती सागर. अगदी या सागरनं बॅटिंग देखील चांगली केली. आता मात्र गोलंदाजी देखील करायची आहे. पहिलाच बॉल इथे पंचांचा इशारा नोचा आलाय. यस नो बॉल आहे या ठिकाणी. हाईट फॅक्टर भरपूर जास्त. नो बॉल. यस नो बॉल या ठिकाणी अंतिम असेल. नो बॉलवरती अगदी रनआउटची संधी या ठिकाणी होती, परंतु यस चेक करायचं या ठिकाणी नो बॉल. जर का कॅमेरा अँगलमध्ये आला असेल तर नो चेंडू असेल, परंतु जर का नसेल परंतु तोच पंचांचा निर्णय अंतिम असेल. यस इथे देखील चेक केलं आणि लगेचच कुणाल डायरेने सांगितले की नो बॉल आहे या ठिकाणी. सध्या तरी ग्रामीण टेनिस क्रिकेट.in वरती आपण ही स्पर्धा पाहता. लगेच भरपूर चांगली क्वालिटी आणि क्लिअरिटी लगेच सर्व काही स्पष्ट पाहायला मिळतोय. अगदी पूर्णपणे टेक्नॉलॉजीचा वापर या ठिकाणी करत असताना चेंडू फ्री हिटचा हा चेंडू होता, परंतु अगदी लॉन साईडला मात्र लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. आणि या ठिकाणी आपण पाहतायत खरं तर अगदी बॅट अँड बॉलचा हलकासा स्पर्श जरूर होता, परंतु या चेंडूवरती अगदी या ठिकाणी आपण पाहिलं तर एक सिंगल कंप्लीट. चला शेवटचा पुकार तलवडे संघ. चला तळवडे संघ जर आपण इथे असून देखील टॉससाठी येत नाहीयेत तर नक्कीच आयोजक तुम्हाला लगेच पॅनलाइज देखील करतील. पहा सातत्याने आपण अनाऊन्स करतोय आपली ही स्पर्धा यूट्यूब लाईव्ह आहे आणि स्पर्धाचे जे नियम आहेत ते तोडण्याचा प्रयत्न करू नका, अन्यथा तुम्हाला लगेचच पॅनलाइज केलं जाईल. अगदी या स्पर्धेत कोणत्याच टीमचे लाड केले जाणार नाहीयेत. चला टॉससाठी या लगेच. सातत्याने वारंवार तुमच्यासाठी सूचना येतात की टॉससाठी या, परंतु तुम्ही असून देखील येत नाहीयेत. त्याचं कारण या लगेचच समोरचा संघ कॅप्टन आला या ठिकाणी. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न इथे फटका फसला. जेलची संधी आहे परंतु पॉवर प्लेचं हे षटक आहे, परंतु तदनंतर हा चेंडू मात्र जाईल बाउंड्रीच्या पलीकडे. 4 धाबा चौकार. चला या ठिकाणी लक्ष्मण आहेत. खरं तर त्यांना विनंती असेल की लक्ष्मण आपल्या शुभ हस्ते आपण लगेच टॉस करायचा आहे. दोन्ही टीमचे कॅप्टन आता इथे सज्ज आहेत आणि लगेचच टॉस केला जाईल. SD11 काराव विरुद्ध
तळवडे वारी यस तळवडे टीमने टॉस जिंकला आणि टॉस जिंकून प्रथमतः फिल्डिंगचा निर्णय घेतलाय आणि दोन्ही संघांना विनंती असेल की आपली जी प्रवेश फी आहे ती आपण जमा करायची आहे. चला कारव टीमने देखील जमा केलेल्या या ठिकाणी प्रवेश फी आता आम्ही विनंती करू ती म्हणजेच तलवडे संघाला आपण देखील आपली प्रवेश फी जमा करायची आहे. 4 धाबा आल्या चौकाराच्या मदतीने टीमची टोटल 7 धाबा. इथे फुल टॉस बॉल फटका फसलाय झेलची संधी लॉंग ऑनला खेळाडू आहेत चुका होणार नाहीये चांगलं जजमेंट आणि इथनं आपण पाहता चौकाराचा प्रति उत्तर विकेटनं दिले जातं फलंदाज बाद. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय पहिलाच बॉल खोदून काढण्याचा प्रयत्न परंतु मिड ऑनला इथे कॅच जजमेंट मात्र भरपूर चांगलं पाहायला मिळतोय गुड कॅच आणि फलंदाज बाद. लगातारचा हा दुसरा धक्का लागतोय टीम कोशाने संघाला. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 8 धाबा फुलकावरती पाहायला मिळत आहेत. तब्बल 57 धाबा संख्येचा टार्गेट या ठिकाणी चेस करायचा आहे आणि पहिल्याच ओव्हरमध्ये 8 धाबा आल्यात. खरं तर इथनं आता प्रत्येक ओव्हरमध्ये सातत्याने 15 पेक्षा जास्त धाबा बनवावे लागतील. अजूनही इथनं पाहिलं तर 49 धाबा बनवायच्या आहेत म्हणजेच प्रति ओव्हरमध्ये खरं तर 16.33च्या सरासरीने धाबा बनवायच्या आहेत. प्रत्येक ओव्हरमध्ये 16 पेक्षा जास्त धाबा आता कोशाने संघाला बनवाव्या लागतील. 18 चेंडू आणि 49 धाबा संख्येची गरज. षटक क्रमांक 2 गोलंदाज बॉलिंग मार्कवरती बॉलर पंकज 18 बॉल 49 ची गरज. इथनं आता सातत्याने फलंदाजांना देखील टॉप गिअरमध्ये बॅटिंग करावी लागेल. सातत्याने आक्रमकता पवित्रा इथनं धारण करावं लागेल. प्रत्येक बॉलवरती धाबा येणं महत्त्वाचं. जर का सातत्याने डॉट बॉल सातत्याने विकेट आले तर इथून मॅच पूर्णपणे सिद्धिविनायक काराव संघाच्या बाजूने जाऊन पोहोचू शकते. इथे पहिलाच बॉल पाहावा लागेल. फुल्लर लेंथ जरूर होता परंतु पंचांचा इशारा येणं बाकी. पहिलाच बॉल वाईट आणि त्यावरती 4 धावा. आम आदमी का हात पंजा के साथ. धावा मिळतील 5. वाईट +4 तब्बल 5 धावा या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. 5 धावा संख्येच्या मदतीने टीमची टोटल 13 धावा म्हणजेच आता असं समजावं लागेल रिक्वायर्ड रन रेट जो पाहिजे करंट रन रेट पाहिजे होता
तो करंट रन रेट या ठिकाणी मेंटेन ठेवलाय असं म्हणावं लागेल. आणि की ज्या ठिकाणी विनोद कातकरी यांना आपण पूर्णपणे पाहू शकता या सामन्यांचा आनंद लुटत असताना नक्कीच त्यांना देखील पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहणार आहात. शॉर्ट ऑफ लेन ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, परंतु अगदी फाईन लेग क्षेत्रामध्ये खेळाडू उपस्थित आहेत तिथे. अगदी विजय डोके यांना आपण पाहता चांगली फिल्डिंग. परंतु एक धाव जरूर मिळाली आहे सिंगलच्या मदतीने. 14 धावा धाव फलकावरती. 14 धावा धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. तब्बल 57 धावा चेस करायच्या आहेत हे देखील लक्षात ठेवायचं आहे. ते कोशाणे संघाला इथून सातत्याने प्रत्येक ओव्हरमध्ये तुम्हाला अटॅक करणं फार महत्वाचं. यस, आताचा हा चेंडू पण पाहता चांगला चेंडू आहे. पंचाने देखील सांगितलं की अगदी आतमध्ये आहे हा चेंडू, परंतु पंच अगदी खेळाडू मात्र फलंदाज पंचांकडे अशाबूत नजरेने पाहत होते जेणेकरून व्हाईट बॉलची खून करतील, परंतु हा बॉल डॉट आहे. प्रत्येक डॉट बॉल या मॅचमध्ये खरं तर कोशाने टीमसाठी भरपूर मी तर म्हणेन कठीण करून जाईल. यॉर्कर लेंथ चांगला चेंडू आहे, परंतु फर्स्ट स्लिपमध्ये खूप चांगली या ठिकाणी फिल्डिंग पाहायला मिळते. अगदी चेंडूवरती नजर आहे आणि त्यानंतर बॉल इथे चांगल्या प्रकारे स्टॉप केलाय, चांगल्या प्रकारे अडवण्यात आलाय. डॉट बॉल लगातारचे 2 चेंडू डॉट आलेत. आता सामना थोडासा कठीण होत चाललाय कोशाने संघाला. इथे पंकज सध्या चांगल्या लाईन आणि लेनचा वापर करतोय. पहिला चेंडू जरूर वाईट +4 आले होते, परंतु त्यानंतर इथे कमबॅक चांगला पाहायला मिळतोय. अगदी भरपूर लांबचा खरं तर रणअप घेत असताना गोलंदाज पंकज. ओव्हर पिच बॉल ऑन साईडला खेचण्याचा प्रयत्न जरूर केला होता, परंतु इथे सध्या तरी बॅट अँड बॉलचा संपर्क होत नाहीये, परंतु बाईकच्या माध्यमातून इथं धावा येत आहेत. एक धाव जरूर मिळेल सिंगलच्या मदतीने. टीमची टोटल 15 धावा धाव फलकावरती. 4 बॉल झाले या ठिकाणी. अजूनही शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. खरं तर ओव्हरचा विचार केला तर पहिला चेंडू वाईट +4, परंतु तदनंतर सिंगल लगातार 2 बॉल डॉट आणि आता मागील चेंडूवरती सिंगल देखील पाहायला मिळाली. आताचा हा चेंडू खरं तर इथे पंच सांगतात की हा देखील यस पंच डॉट बॉल ना. यस, डॉट बॉल आहे. सरळ स्टँड वरून जाताना चेंडू. आता मॅच या ठिकाणी आपण पाहतात सध्या तरी कठीण होत चालली आहे. सातत्याने इथनं टॉप गिअरची बॅटिंग, सातत्याने चौकार षटकारांची आतिषबाजी करावी लागेल. सध्या सुनील प्रयत्न करतोय, परंतु प्रयत्नांना साथ मिळत नाहीये. इथे हा डॉट बॉल आलाय. आता सामना आपण पाहतात शेवटच्या 12 चेंडूमध्ये जाऊन पोहोचलाय. अगदी पहिल्या 12 चेंडूमध्ये आपण पाहतात धावा जमा केल्या, तर म्हणजेच कोशाने संघाने आतापर्यंत 15 धावा. आता इथनं सामना जिंकण्यासाठी अजूनही जवळजवळ 42 धावसंख्येची गरज आहे. येणारे 12 चेंडू आणि 42 धावसंख्येची गरज आहे.
5 बॉल झालेत, 5 बॉल. पाच पाच. येस, जुना बॉल पाहिजे का? बावीस धाबा फलकावरती आहेत. म्हणजे जे अजूनही 35 धाबा मित्र म्हणेन बनवायच्या आहेत या मॅच मध्ये. 6 चेंडू आणि 35 धाबा संख्येची गरज. शेवटचे 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये 6 षटकार मात्र येथे मारावे लागतील.
हॅलो यस तर